आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती आणि महत्त्व. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वैद्य एकादशी अशा 2 एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी असे पण म्हणतात. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. देवशयनी म्हणजे काय? या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवाचे 1 अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजे देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. देवाच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून, आसुरी शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्री विष्णूची म्हणजे श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्यांचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपुरीची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. काही पुराणांमधील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळीराजाला त्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळीराजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने ओळखली जाते. आषाढ एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. अधिक मास आल्यास अधिक मासाचा आणखी 2 एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. पंढरपूर वारी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्मा अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची, देहू येथून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची तर पैठण येथून संत एकनाथांची पालखी येते. उत्तर प्रदेशातून संत कबीरांची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते. जय हरी विठ्ठल.